शनी शिंगणापूर मंदिर परिसरात मोबाईल वापरावर बंदी, मंदिर परिसरात फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई, शनेश्वर देवस्थान ट्रस्टचा निर्णय, परिसरात लवकरच जॅमर लावले जाणार। मुंबई केईएम रुग्णालयात 2026 मध्ये बॉन मॅरो प्रत्यारोपणाची सुविधा सुरू होणार, रक्तसंसर्गाच्या दुर्धर आजारांवर उपचार केले जाणार। 11वी प्रवेश प्रक्रिया 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार, शिक्षण विभागाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर। मुंबईत पावसात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रथमच वाहनांवर पंप मशीन तयार, 20 पाणी उपसा पंप मशीन तयार, पंपाची क्षमता प्रति तास 250 घनमीटर एवढी, पालिकेकडून दक्षता। धाराशिवमध्ये कृष्णा खोऱ्यातील महाराष्ट्राचे 79 टीएमसी पाणी वापराविना, प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही 39 टीएमसी पाणी शिल्लक, मराठवाड्यात पाणी आणण्याच्या हालचालींना वेग। कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क, अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज, नागरिकांना काळजी घेण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचना। अजिंठा लेणीतील मधमाशांचं पोळं काढण्याचं काम सुरू, पोळं काढण्यासाठी पुण्यातील 4 तज्ञांसह 60 जणांचं पथक दाखल, गेल्या महिन्यात मधमाशांच्या 7 घटनांमध्ये 500 ते 600 पर्यटक जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांची कामं रखडवणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, सीबीचा उच्च न्यायालयात भूमिका, विसर्जनाचा मुद्दा राज्य सरकारच्या कोर्टात। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणाची स्थापना, राज्य सरकारकडून प्राधिकरणाची स्थापना, अध्यक्षपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती। विरार बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी, वटपौर्णिमेनिमित्त फणस आणि जांभळाला मोठी मागणी। परभणीमधील गावात वीज वितरणाची समस्या, गावकऱ्यांना अनेक समस्यांना द्यावं लागतं तोंड, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। साध्या पद्धतीने लग्न करा, अवास्तव खर्च टाळा, जिल्हास्तर स्थापन करण्यात आली सुकाणू समिती, समितीच्या माध्यमातून केली जाणार जनजागृती। परभणीत जिंतूर इथे ईदगाह मैदानावर बकरी ईद दिनी नमाज अदा करताना श्वान आला, पालिकेच्या कामकाजावर नागरिकांकडून रोष व्यक्त, जिल्हाधिकाऱ्यांना पालिका आणि वक्फ बोर्डाचा निषेध करणारं निवेदन। पैठणमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि गणवेश, 265 शाळांतील 43,021 विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप। रत्नागिरीत पुनस इथे मार्गावर बिबट्याचं जखमी पिल्लू आढळलं, पिल्लू वनविभागाच्या ताब्यात। त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होणार, सुमारे 26 दिवसांच्या प्रवासानंतर पालखी पंढरपूरला पोहोचणार, वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारीही सहभाग घेणार। संत मुक्ताबाई पालखी आज बुलढाण्यातून मार्गस्थ, पालखी काल बुलढाण्यात मुक्कामी। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाण्यात संत मुक्ताई पालखीचं घेतलं दर्शन, प्रतापराव जाधवांचं वारकऱ्यांना अभिवादन। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ऍक्शन मोडवर, शहरातील बाजारपेठ, नवीन बस स्थानक, नगरपालिका इमारत, इंदिरा गांधी चौक, सावरकर चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन, दोन्ही राष्ट्रवादी वर्धापन दिन साजरा करणार, पुण्यात राष्ट्रवादीकडून बालेवाडीत कार्यक्रम तर बालगंधर्वमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यक्रम। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 26व्या वर्धापन दिन सोहळ्याचा टीझर ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचण्याचा शरद पवारांच्या पक्षाचा प्रयत्न। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता बैठक, रेल्वे अपघाताबाबत बैठकीत चर्चा केली जाणार, तसेच शेतकरी शैक्षणिक बाबींवर देखील चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज पत्रकार परिषद, दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन, मोदी सरकारच्या 11व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत करणार संबोधित। तुम्ही तयारीला लागा, पुढचं काय ते नंतर ठरवू, पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। ज्याला नगरसेवक व्हायचंय त्यांनी पक्षबांधणी करायला हवी, पक्षबांधणीसाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना।
सदस्य नोंदणीसाठी शिवसेना गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक उपक्रम राबवला जाणार. मजबूत संघटन तयार करण्याचं आमदार अब्दुल सत्तारांचं आवाहन. पाटण विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाला मोठा धक्का. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश. पाहुणे येतात जातात पक्ष आपल्याला चालवायचा आहे. आमदार बबनराव लोणीकरांचं वक्तव्य. सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला धक्का. वैभव पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार. मुंबईतील सर्व 227 प्रभागात नेमलेल्या दुय्यम अभियंत्यांनी खड्डे शोधावेत आणि भरावेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश. बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत केळवद इथे कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी. शेतकऱ्यांशी साधला संवाद. अमरावतीतील रखडलेल्या चित्रा ते पठाण चौक येथील उड्डाणपुलाची खासदार बळवंत वानखेडेंनी केली पाहणी. उड्डाणपुलाची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करा. वानखेडेंचे बांधकाम विभागाला सूचना. भिवंडीतील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात 957 संशयास्पद जन्मनोंदी. किरीट सोमय्यांची पोलिसांकडे तक्रार. परभणीत नांदखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा साखरवाड यांची बिनविरोध निवड. निवडीसाठी आयोजित विशेष सभेत साखरवाड यांनी सदस्यांचा पाठिंबा. कोल्हापुरात ग्राहक मेळाव्यातून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या महावितरण जनता दरबारातून अधिकाऱ्यांना सूचना. दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना यंदाचा राजश्री शाहू पुरस्कार जाहीर. राजश्री शाहू जयंती दिनी 26 जूनला पुरस्कारांचं वितरण. चंद्रपुरात वैद्यू संमेलनाचं आयोजन. वैद्यू हा वनौषधीच्या माध्यमातून जनतेची सेवा करणारा आरोग्यदूत. पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंचं वक्तव्य. वनौषधी गोळा करण्यासाठी वैद्यू जमातीला ओळखपत्र देण्याच्या वनविभागाला सूचना. वर्ध्याच्या पुलगाव आगारात 5 नव्या बस दाखल. आमदार राजेश बकानेंच्या हस्ते बसचं लोकार्पण सोहळ्याला आगार प्रमुख, स्थानिक पदाधिकारी, भाजप कार्यकर्ते उपस्थित. जालन्यात लग्नात सहभागी 2 आमदारांनी धरला अंतरपाट. आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण खुचे यांनी लग्नात अंतरपाट धरून वधूवरांना दिला आशीर्वाद. सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरचिटणीस ओंकार हजारे यांची आत्महत्या. गाडीत आढळून आला मृतदेह. राजकीय क्षेत्रात खळबळ. अधिकचा तपास सुरू. बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन 3ऱ्या दिवशीही सुरूच. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिव्यांगांचा 670 किलोमीटर प्रवास. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतले तुकडोजी महाराजांच्या समाधीचे दर्शन. यावेळी शेतकऱ्यांवर सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलनाला केली सुरुवात. परभणीत प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या अपघात प्रकरणी शिक्षक सेना आक्रमक. शिक्षक संचालकांची हकालपट्टी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन. घनकचरा कर शुल्क वाढीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरे पक्षाचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा. शुल्क वाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन करणार. ठाकरे पक्षाचा इशारा. बुलढाण्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमाचं वाटप न झाल्याने एल्गार मेळाव्याचं आयोजन. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकरांचा शेगावात एल्गार मेळावा. मोकाट श्वानांच्या बंदोबस्तासाठी जळगावात जनआक्रोश आंदोलन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि नागरिकांच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन. हिंगोलीत आदिवासी शेतकऱ्यांचं कृषी कार्यालयात आंदोलन. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी सहाय्यकावर कारवाईची मागणी. बीडमध्ये रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन. पावसात नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने तत्काळ प्रशासनाने लक्ष देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. रेल्वे प्रशासनाविरोधात मुंबईत मनसेचा मोर्चा. मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. सटाणा तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर टॉवरवर चढून आंदोलन. महामार्गावर असलेलं अतिक्रमण काढून टाकण्याची आंदोलकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापूस पिकाकडे शेतकऱ्याची पाठ. कापूस उत्पादनाला होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांचा निर्णय. यंदा कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज. वाशिममध्ये झाकलवाडी इथे दोडक्याच्या बागेत बहरलं कोबीचं पीक. शेतकरी सुखदेव काळबांडेंचा यशस्वी प्रयोग.
कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 135 कोटींची थकीत FRP व्याजासहित देण्याची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडे मागणी. खताची लिंकिंग करणाऱ्यांवर कंपन्यांवर कारवाईची मागणी. अमरावती जिल्ह्यात 5 महिन्यात 83 शेतकऱ्यांची आत्महत्या. मे महिन्यात तब्बल 25 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन. अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झाल्याने शेतकरी आत्महत्या प्रमाणात वाढ. मेळघाटात भवाई पूजा करून आदिवासींची शेतीच्या कामाला सुरुवात. दांडिया नृत्य करत आदिवासी बांधवांची पूजा. नागपुरात कळमना बाजारात भुईमुग शेंगांची आवक 100 क्विंटलवर. शेंगांना 4,500 ते 5,000 रुपये प्रति क्विंटल भाव. वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून हळद पिकाला स्प्रिंकलरद्वारे पाणी. पाऊस अद्याप न पडल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. बीड जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्याचा कांदा खराब. साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. नाशिकमध्ये मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. फळभाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात वाढ. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार. 13 जून पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून परतणार. रत्नागिरीत चिरेखाण व्यवसाय पाण्यात. पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचं 50 कोटींचं नुकसान. सांगलीत मुसळधार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. यवतमाळच्या उमरखेडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. यवतमाळमध्ये देखील वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड. रस्त्यावरील वाहतूक ठप्प. नागरिकांची मात्र गैरसोय. चंद्रपुरात पावसाचा जोरदार आगमन. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा. वाशिम जिल्ह्यात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस. शेतकऱ्यांना दिलासा. खरीप हंगामासाठी जमिनीची मशागत सुरू. नाशिकमधील चांदवड येथील चंद्रेश्वरी धबधबा फेसाळला. चांदवडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. आसामच्या पूरस्थितीत सुधारणा. 21 ऐवजी 12 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती. गेल्या काही दिवसांपासून बंद ठेवण्यात आलेली नौकासेवा आता दिवसाच्या वेळी सुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परदेशात गेलेल्या शिष्टमंडळासोबत संवाद साधणार. ऑपरेशन सिंधूरबाबत देशभरात भारताची भूमिका मांडण्यासाठी बहुपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर. वर्धापन दिनानंतर खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंधूरबाबत बोलावलेल्या बैठकीला राहणार उपस्थित. तमिळनाडू पश्चिम बंगालमध्ये आमचं सरकार स्थापन होईल. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अमित शहांचा विश्वास. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार. विवेक वेंकटस्वामी, लक्ष्मण कुमारांसह इतरांना शपथ. फायटर पायलट शुभांशु शुक्ला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज. शुभांशु शुक्ला ॲक्सिओम स्पेसच्या X4 मोहिमेसाठी अंतराळात जाणार. इंदापूरच्या धावपटूंचा दक्षिण आफ्रिकेत डंका. कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या तिघांनी भाग घेत केली दमदार कामगिरी. बंगळुरूमधील चेंगराचेंगरी प्रकरणी RCBचा कर्नाटक उच्च न्यायालयात धाव. FIR रद्द करण्यासाठी याचिका दाखल. कोल्हापुरातील 3000 गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई. विनापरवाना शस्त्रे जप्तीच्याही सूचना. छत्रपती संभाजीनगरात एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेदरम्यान गैरप्रकार. कानात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घालून परीक्षा. दोघांवर गुन्हा दाखल. ओडिशातून आणलेल्या 41 किलो गांजासह 8 जणांची टोळी अटकेत. आरोपींकडून 3 वाहने, 9 मोबाईल्स जप्त. यवतमाळमध्ये प्रतिबंधित बीटी बियाण्यासह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. हिंगोलीत वसमत शहरातील 4 सराईत गुन्हेगार. 3 महिन्यांसाठी हद्दपार. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेंचे आदेश. जालन्यात अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा. कारवाईत 1,93,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
भंडाऱ्यात शिंगोरी शिवारात रेती चोरी करणारे 3 ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. 18,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. ट्रॅक्टर चालकांविरोधात गुन्हा दाखल. अकोल्यात 3 दुचाकी चोरट्यांना पोलिसांकडून अटक. चोरट्यांकडून 2 लाख रुपये किमतीच्या 3 दुचाकी जप्त. युवक चोरीची दुचाकी वापरत असल्याची पोलिसांना शंका आल्याने कारवाई. उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात चोरी झालेले 30 किलो चांदी हस्तगत. एन्काउंटरमध्ये मृत झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीकडून 30 किलो चांदी केली हस्तगत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरमालकाची भाडेकरू कुटुंबाला मारहाण. शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण. मारहाणीत एकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत, तर घरमालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोल्हापुरात शिरोळ इथे जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 7 संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.